सुनीताबाई कुठे हावा? चला ना वा. सकाळी चक्कर टाकला काय म्हणून राहिली? काही नाही ना वा, त्या शांताबाईच्या घरी भजन आहे, तिथे भजनाला जाणं पडते म्हणून ते म्हणे 2-4 बायाला सांगतो मी तुला बोलावले आली. चाल मग लवकर, काय अर्ध्या तासात तयारी करून चाल मग. हो शांताबाईनं भजन ठेवलं का आज? बरं झालं बाई, एक टाइम फरायचं तरी भागते तिकडे. ती साडी कोणती घालू सांग ना मग. कोणती साडी घाला लागते का काय ड्रेस घालून येऊ राहिले सगळेजण? अव सुनीता, जास्त काही नखरा करत बसू नको. तिथं काय लग्न आहे का? तिथं आहे भजनाचा कार्यक्रम. मन साडी ड्रेस आणि काय तुला जे घाला वाटलं ते घाल, पटकन ये. तिथं जास्त काही मेकअप करू नको बरं, कारण उशीर होईल मग. आपल्याला अधिक मंदिरात बी जाणं पडते. लवकर ये जो. येतो ना मी, लवकरच येतो. येले फराळाचं करून देतो. तो तिघा जण आले ना, आलीच मग. काकू आज सकाळी झाल्या काय आहे मस्त साडी घातली तुम्ही, कुठे चालल्या? काही नाही ना अचिंक्य, ते आहे का नाही, त्या शांताबाईच्या इथे भजन आहे ना, तुला माहित नाही का? तिथं जा लागते ना. तू आई कुठे गेली? तू आईले म्हटलं चाल लवकर, काय आहे तर अटपाल लाव बरं तिला, सांगजो मला निरोबा. मग मी चालली, उशीर होऊन राहिला. हो का व, तू आई बसंती करू राहिली का? मग तर बसायलाच पुरेल बाई. मग जा लागेल तिथं. तिथे काय कोळला वळला निरा चिवडाच असेल तिथे फरायचं कराले. फरायचं आहे का काकू तिथे? मग आम्ही बी येऊ का? पोरी येतो मग. तुमचे ते भजन झाले, तुम्ही रील्स करसाल भजन झाल्यावर, तर मग आम्ही बी येतो. तुमचे भजन करा तुम्ही पहिले, मग आम्ही आमचे रील्स काढू तिथे सा. अहो बाई, मला बी भजनापेक्षा रील्स करायलाच आवडते, पण ह्या बाया ऐकत नाहीत ना. तुला माहित नाही का? त्या बाया त्याचीच लावतात ना. त्या म्हणतात भजन म्हणायचं असेल तर बसा इथे, नाही तर उठा जाऊ हा आपल्या घरी. जाऊ दे ना, तिथं फरायचं आहे म्हणून चालली मी, नाही तर मीच काय चालली होती. मी काय म्हणते सोडून जातो मी तिथे. पाठवतो तू आईले लवकर. हा बापा, आज उपासाच्या दिवशी सकाळूनच देवीचं दर्शन झालं. काय आहे विशेष वहिनी? काही नाही ना भाऊ, त्या शांताबाईच्या घरी भजन आहे म्हणून मी ताईले बोलावले आली होती. तर ताईचा मेकअपच नाही सुरू राहिला बा. ताईले वाटवायला लग्नाला चाललो का आपण? किती वाळकोळच्या आहेत, घरात निघून नाही राहिल्या ना. काही नाही, सांग जा बरं माया निरोप ताईले. मेकअपचं काय आहे बापा? तुमच्या बायाला कारणच पाहिजे मेकअप करायले. आणि ते मेकअप नाही, आता ते संडासात जाऊन बसेल आहे. ते काल म्हणे रात्री जून घ्या उपास आहे सट खाल्लं तिनं. आणि आता सकाळपासून पाहून राहिली निरा. आली की गेली, आली की घुसली त्याच्यात. कोणाचा नंबर नाही लागू देऊ राहिली त्यात जाले. माझ्या पप्पाला काही समजत नाही. मी सांगितलं त्या काकूले की बासुंदी करू राहिली, हे काय सांगू राहिले ते संडासात घुसेल आहे, निघून नाही राहिली. यायला काही समजत नाही, काय सांगा काय नाही. पप्पा कोणी बी घरी आला तसं सांगत असतात का पप्पा? संडासात जायला नाही ते काय करेल आता? तिनं नाही खाल्लं तर राहू दे ना, तिला उपासच आहे ना. अव काकू का दुसऱ्या आहेत? आपल्याच आहेत ना त्या. व्हा वहिनी, तुम पुढे मी पाठवतो तिले आले की. आले का काय हो? या ना, बसा ना, भजनाला सुरुवात करू. वेळ झाला तुमची, किती वेळची मी वाट पाहू राहिली. मला तर वाटलं बाई उपास आहे तर येतच ना का काय, थकल्या का काय माहीत म्हटलं बाया. आता कसं आज जेवाने लागत ना हो, फरायचंच करावं लागते. किती थकून जाते माणूस. हा, त्या उसळणं गिसळणं काही होते का? बायाच्या होती किती कामं असते बरं, सांगा बरं तुम्ही. अहो शांताबाई, फरायचं असल्यावर कोणी जाणं सोडते का? पण माया काय म्हणणं आहे शांताबाई, देवाचं नामस्मरण म्हटल्यावर जातेच कोणी बी बोलावलं तर. मग आज कसं आपल्याला बी उपास आहे, जाऊ द्या, या कारणानं आपलं सरायचंच नामस्मरण होते म्हणून आलो व बाई आम्ही सगळेजणी. चला मग श्री गणेशाचं नामस्मरण करून सुरुवात करूया. चला मग आता एक भजन करून घेऊ शेवटचं, आणि मग झालं फराळ पाणी आणतो मग मी तिथपर्यंत. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना भुकतान हरली रे, शाळा शिकताना भुकतान हरली रे. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. पांडुरंगा आणावं शांताबाई लवकर फरायचं. त्या मंदिरावर जाणं पडते ना, त्या मंदिरात उसळ असते. मग कसं उशिरा गेलं तर तिची बी भेटेल नाही. आणा बरं लवकर, चला बरं, आटपून घ्या बरं लवकर कार्यक्रम. खरंच शांताबाई, घ्या बरं पटकन फराळाचा चहा ठेवून द्या आताच. म्हणजे कसं की फराळ झाल्याबरोबर चहा घेतलं की मोकळं. बरं मग तसं करू का? चहा बी ठेवून देतो आणि फराळाचं घेऊन येतो. शांताबाई चहा ठेवसाल तर माझ्यासाठी काळा ठेव जा बरं. मी काही दुधाचा चहा घेत नसतो बरं. नाही व शांताबाई, मला काही काळा चहा आवडत नाही. मी काळी होतो काळा चहा घेऊन, मला काही दुधाचा चहा पाहिजे. हा शांताबाई, मी बिना साखरचा घेत असतो बरं. मला दूधही पाहिजे नाही आणि मला काळा पाहिजे पण बिना साखरचा पाहिजे बरं. शांताबाई, कोणता चहा घेत नसतो बरं, मी दूधच घेत असतो. त्याच्यानं माझ्यासाठी दूधच ठेव जा.
माय बायाचे किती नखरे असतात हो, हे तर मला माहीतच नव्हतं. या कारणानं का होईना, भजनाच्या कारणानं मला आज रोजी माहीत तरी झालं कोणी कसं घेते आणि काय घेते. तर बाई बायाचा लयच घोर आहे हो माय कुठे बी. मग बाया हो, घ्या पटापट फराळाचं करून, चहा घे, दूध गीत घेऊन घ्या पटापट. कारण की आपल्याला बाहेर मंदिरावर बी जाणं आहे ना. तिथं कसं 7 ते 2च उसळ असते. उशीर जर केला तर तिची बी उसळ हुकील. पटापट करून घ्या. मग कसं आपण तिथं गेलं की डब्बे नेऊ सोबत घेऊन येऊ घरी. संध्याकाळी फराळाचं करायचं काम नाही आपल्याला. मग मित्रमंडळी, तुमची इथं कशी काय असते भजनाची आणि उपवासाची मजा, आणि उपवासाचा व्हिडिओ पाहायचा असल्यास आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे बरं. हां, आणि त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथं जाऊन तुम्ही पाहून घेसाल. आणि आपला व्हिडिओ आवडला का नाही मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. आणि आजचा माझा लुक कसा वाटत आहे ते नक्कीच सांगा बरं. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शांताबाई, तुम्ही मस्त दिसल्या.